बघा, इन ट्रायंगल पी क्यू आर मध्ये 4 मार्क साठी बोर्डाच्या एक्झामला विचारणारा क्वेश्चन आहे. किती मार्क देऊन जाते? 4 मार्क. हॉटचा क्वेश्चन आहे. ओके, प्रूव्ह दॅटचा आहे. इन ट्रायंगल पी आर क्यू मध्ये अँगल आर इज 90 डिग्री आणि एम इज अ मिड पॉइंट ऑफ द आर क्यू. आर क्यू चा तो मिड पॉइंट आहे. इथं जर आपण बघितलं तर हा 90 डिग्रीचा आहे आणि आर एम मिड पॉइंट असल्यानं पी एम ही मीडियन होतीये. आर क्यू इज एम इज अ मिड पॉइंट ऑफ द आर क्यू. देन प्रूव्ह दॅट पी क्यू चा स्क्वेअर इज इक्वल टू प्रूव्ह काय करायचंय आपल्याला आता आपण लिहूया इथं टू प्रूव्ह. ओके, मग पी क्यू चा स्क्वेअर इज इक्वल टू 4pm चा स्क्वेअर मायनस 3pr चा स्क्वेअर. 4pm चा स्क्वेअर मायनस 3pr चा स्क्वेअर. आता इथं असलं काही तर दिलेलं असते वाकडं तिकडं स्टेटमेंट, घाबरायचं नाही. ट्रायंगल मध्ये उतरायचं आणि व्यवस्थित दिलेला डाटा लिहायचा. तुम्हाला 100 मार्क पाहिजेत का मॅथ मध्ये? हा, मग हे गिवन डाटा वगैरे लिहावं लागते. गिवन ट्रायंगल पी क्यू आर मध्ये एम इज अ मिड पॉइंट ऑफ द क्यू आर. ओके, अँगल पी आर क्यू इज इक्वल टू 90 डिग्री. आर किती डिग्री घेऊन बसलाय? 90 डिग्री घेऊन बसलाय. ओके, आणि एम इज अ मिड पॉइंट ऑफ द क्यू आर. एवढा गिवन डाटा आहे. इथं फिगर कडे जर बघितलं आपण तर पी क्यू, पीएम आणि पी आर दिसायला लागले आपल्याला, पण आणायचं कसं? आता इथे एक अँगल आर 90 डिग्रीचा घेऊन बसलाय. इथं तुम्हाला एक राईट अँगल ट्रायंगल दिसत असेल. मला या ठिकाणी 2 राईट अँगल ट्रायंगल दिसायले. तुम्हाला दिसले का? ट्रायंगल पी आर क्यू मोठा आणि ट्रायंगल पी आर एम छोटा. मग आता इथं आपण काय करूया, पहिलं छोट्याचा मान असते म्हणून छोट्यामध्ये उतरूया. ट्रायंगल पी आर एम, अँगल आर बरोबर 90 डिग्री आहे. तर मग 90 बघितलं की कोण पळत येते? पायथागोरस. आला. मग सांगा मला काय म्हणते? हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू म्हणजे पीएम चा स्क्वेअर इज इक्वल टू पी आर चा स्क्वेअर प्लस आर एम चा स्क्वेअर. ओके, आता हे तर असलं नकोच आहे मला. आता हे असलं कशाला आलंय? बरं, येऊ द्या. आता इथं काय करायचं? आर एम च्या स्क्वेअरची व्हॅल्यू काढूत आपण. म्हणजे पीएम ला पीएम, पी आर ला इकडे घ्या. पी आर चा स्क्वेअर बरोबर आर एम चा स्क्वेअर. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर कशाला काढायचं, असं का करायचं? तर आता ना आपल्याला ते आणायचं असल्यामुळे हे असं करावं लागते. आता नुसतं हो म्हणून ऐका. हो म्हणा म्हणला म्हणजे इथं काय काढलं आपण? आर एम ची व्हॅल्यू काढलं. याला मॅजिक बॉक्स करायचं, इक्वेशन नंबर 1 नाव द्यायचं. आता पुढची प्रोसिजर काय माहिती का? तुम्हाला मोठा ट्रायंगल दिसायला लागलाय का? पी आर क्यू मध्ये अँगल आर बरोबर 90 डिग्री. हे का करायचं असं? पहिलं तर रुको जरा सबर करो, पुढे कळते. परत बाय पायथागोरस थेरम, पी क्यू चा स्क्वेअर इज इक्वल टू पी आर चा स्क्वेअर प्लस आर क्यू चा स्क्वेअर. बरोबर आहे. आता मोठ्या ट्रायंगल साठी इमॅजिन करा, हायपोटेनियस कोणता आहे? पी क्यू. हाईट कोणती आहे? पी आर. बेस कोणता आहे? मोठा आर क्यू. मला सांगा या ठिकाणी, मला तर इथं आर एम ची व्हॅल्यू काढली. आता हा आर क्यू जो आहे ना तो मोठा भाग आहे, माहिती? तो आर एम च्या दुप्पट आहे. बघा, आर एम असं दुप्पट आहे. मग इथं आपण 2 आर एम लिहू शकतो. विचारा का? एम इज अ मिड पॉइंट ऑफ द क्यू आर असं म्हणलेलं त्यांनी. मग पी क्यू चा स्क्वेअर इज इक्वल टू पी आर चा स्क्वेअर प्लस 2 चा स्क्वेअर 4, आर एम चा स्क्वेअर आर एम स्क्वेअर. अजूनही जे पाहिजे ते भेटलं नाही. पी क्यू ला पी क्यू, पी आर ला पी आर चा स्क्वेअर प्लस 4 ला 4 ब्रॅकेट मध्ये. परत मला सांगा आर एम ची व्हॅल्यू काय रे? पीएम चा स्क्वेअर मायनस पी आर चा स्क्वेअर. ओके, या ठिकाणी ठेवलं. मग पी क्यू ला पी क्यू चा स्क्वेअर बरोबर पी आर ला पी आर चा स्क्वेअर प्लस 4 नंबर गुणूया 4 पीएम चा स्क्वेअर मायनस 4 पी आर चा स्क्वेअर. मान्य? पी क्यू ला पी क्यू चा स्क्वेअर बरोबर पी आर चा. आता मला सांगा, थांबा थांबा थांबा, 4 पीएम ला पीएम ठेवूया, चलतंय? आणि 4 पी आर आणि 1 पी आर काय होईल? मायनस 4 मधून 1 गेला किती होतात? 3 पी आर चा स्क्वेअर. अरे च्या, बघा हेच पाहिजे होतं का? आणि तेच आलं का? पी क्यू ला 4 ला 4, 3 पी आर ला 3 पी आर. हेन्स प्रूव्ह दॅट. ओके, राईट डाऊन.
एकदा परत सांगतो मी, लिहून घ्या. इकडे तिकडे जर बघितलेलं असेल तुम्हाला तर विसरून जात आहे. कळालं?